नासिक के पंचवटी इलाके में नेहा पवार नामक महिला की आत्महत्या मामले ने तूल पकड़ा है। महिला ने विष प्राशन कर जान दी और मौत से पहले अपने भाई को एक चिट्ठी भेजी जिसमें पति, सास और 3 नंदों पर मानसिक व शारीरिक प्रताड़ना और चरित्र पर शक लेने के आरोप लगाए थे। परिवार की शिकायत के आधार पर पंचवटी पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उन पर दहेज उत्पीड़न, मानसिक प्रताड़ना, आत्महत्या के लिए उकसाने और मृत्यु कारण के गंभीर मामले दर्ज किए। महिला के मायके वाले ने थाने में जमावट कर दोषियों को कड़ी सजा देने की मांग की है। काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय 27 वर्ष, राहणार साई समृद्धी सिद्धेश्वर नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक यांनी कोणते तरी विषारी औषध प्राशन करून त्यांच्या राहत्या घरी 1 वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचाराकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः 4 वाजता मयत झालेले आहेत। तर सदर ठिकाणचा आपण अपमृत्यू दाखल केला 254/25 आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी, आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला। तिच्या भावाने ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे। तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणतः त्या महिलेने नमूद केले की 4/6/25 रोजी तिचा विवाह झाला आहे। इसम नामे संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथे वरील पत्त्यावर राहिला होती। लग्न झाल्यापासून तिची सासू तसेच ती नंदा आणि पती हे तिला माहेरून पैसे घेऊन ये, हुंडा म्हणून पैसे घेऊन ये, तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोमणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयत झाले तर तिला जाऊ न देणे, तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता। तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध प्राशन केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। तिचं आपण PM वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पती संतोष पवार, सासू जिजाबाई पंडित पवार आणि 3 नंदा शीतल अशोक अहिरे, सौ मीनाक्षी शीतल अहिरे, भारती दत्ताराम पवार। तर अशा प्रकारे आपण या महिलेच्या अपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरून तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे। पुढील तपास API पाटील करीत आहे। सर, याच्यामध्ये आहे आणि काय तुमची मागणी? मागणी आमची हीच आहे का त्याला माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांनी खूप माझ्या जन्मठेप दिली पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला, खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे। मी त्या विषयावरून मी तर एक फिर्याद दिलेली पंचवटी पोलीस स्टेशनला। तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना जन्मठेप झाली पाहिजे। तुमच्या बहिणीला जो त्रास दिला जात होता त्याच्यापूर्वी तुम्ही काही पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे काहीच नाही। लग्नाला 6 महिने झालेले होते तर आम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये जायचा काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही का एवढा त्रास आहे म्हणून। फक्त रक्षाबंधनच्या वेळेस ती आमच्या घरी आली। घरी आल्याच्या नंतर तिने असं सांगितलं का भाऊ ते लोक मला बोलवत आहेत। 10 दिवसाकरता त्यांनी पाठवलेलं होतं तिला। तर 10 दिवसाकरता नंतर पाठवलं, त्याच्यानंतर ते टॉर्चर करायला लागले, बा तुम्ही पाठवून द्या तिला असं तसं। मग तिची तब्येत थोडी खराब होती तर मग आपण तिला पाठवून दिलं 10 दिवसांनी। मग त्याच्यानंतर दिवाळीत परत आणलं आम्ही तिला। तर दिवाळीत त्यांनी खूप त्रास दिलाय, तिचा मानसिक छळ बी केला, परत तिच्यावरती काही आरोप बी लावले तिला, म्हणजे खूपच त्रास दिलेला आहे का म्हणजे तिला डायरेक्ट तिच्या चरित्रावरती बी संशय घेतला। म्हणजे तिला म्हणजे पर्यायच नव्हता काय करू काय नाही। मग तिने शेवटचा पर्याय तो निवडला आणि शेवट तिने तिचा जीव संपवला, हे केलं। याच्या आधी काय सांगत होते तुम्हाला किंवा नोटमध्ये जे म्हटलंय त्या नोटमध्ये तिने मला नाही बोलण्याच, तिने मला सगळ्यात आधी फोन केला का भाऊ तुझ्या मोबाईलवरती मी व्हॉट्सअपवरती काही चिठ्ठ्या पाठवलेल्या आहे, त्या तू वाचून तुझ्या फॅमिलीला बी सांग, पूर्ण फॅमिलीला, हा जेवढ्यांना सांगता येईल तेवढ्यांना सांग। तर तिने फोन तेवढा मला बोलल्याच्या नंतर मी तो फोन कट केला आणि त्याच्या 10 मिनिटांनी मला परत फोन आला तिच्या नंदीच्या मुलाचा, म्हणे मामा तुम्हाला मामीने लवकर घरी बोलवलेलं आहे,
तर मी तेवढ्याच वेळात निघालो, तेवढ्या वेळात तिथं पोचल्याच्या नंतर तिची अवस्था खूप बॅड होती. तर मी तिथं रिक्षा बोलवली, माझ्या हाताने मी रिक्षात टाकलं, तिच्या सासूला व तिच्या नंदेला सोबत घेऊन आम्ही सद्गुरू हॉस्पिटलला तिची ट्रीटमेंट चालू केली.